बीड शहर स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात उतरावे या उद्देशाने बीड शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी अतिक्रमण विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. बीड नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे संयुक्त कारवाईतून शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी व्यापक अभियान हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुभाष रोड, नगड रोड, नवगण कॉलेज रोड आणि डीपी रोड या प्रमुख मार्गावर अनेक वर्षांपासून पानटपऱ्या, चाटबंडराचे हातगाडे तसेच इतर अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे नागरिक, वाहन चालक आणि व्यापाऱ्यांना रोजचाच मनस्ताप सहन करावा लागत होता. कारवाई दरम्यान अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून आपले स्टॉल हटवले, तर सूचना देऊनही अतिक्रमण न हटवणाऱ्यांवर जेसीबीच्या साहाय्याने कठोर कारवाई करण्यात आली. अतिक्रमणाचे साहित्य जप्त करून हटवण्यात आले. या मोहिमेमुळे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली बीडची भाजी मंडई आता मोकळा श्वास घेताना दिसत आहे. नागरिकांना पायी चालणे आणि वाहनांची येरजाऱ्या करणे अधिक सुलभ झाले आहे. दरम्यान शहरातील सर्वात मोठी वाहतूक समस्या ठरणारा रविवारचा बाजार पुन्हा चर्चेत आला आहे. शहराच्या मध्यवर्ती सुभाष रोडवर भरणाऱ्या या बाजारामुळे वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होत असून स्थानिक दुकानदार, रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून संबंधित व्यावसायिकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी बीडकरांकडून जोर धरू लागली आहे. अतिक्रमण हटवणे ही केवळ कारवाई नसून शहराला शिस्त लावण्याची प्रक्रिया आहे. प्रशासनाची ही मोहीम सातत्याने, निष्पक्षपणे आणि कोणत्याही भेदभाव न करता सुरू राहिली तरच स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त बीड हे स्वप्न निश्चितच साकार होईल असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.